जय श्री कृष्ण मंडळी, एकदम सोप्या पद्धतीने आज आपण नूडल्सची रेसिपी करणार आहोत। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका। तर बघा, आपल्याला लागणारे साहित्य, पदार्थाला जे साहित्य लागते ते मी तर काढून ठेवलेले आहे। तर इथं आपली शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर घेतलेले आहे, सोबतच पत्ता गोबी आणि लसूण, अद्रक, हिरवी मिरची एवढं सगळं घेतलेले आहे। बघा, आता आपण ह्या पद्धतीने कापलं तर आपल्याला म्हणजे छोटे छोटे स्लाइसेस नाही मिळणार गोबीचे, त्याच्यामुळे मी एक ट्रिक वापरली बघा, जी की तुम्हाला गोबीची भाजी करायला सुद्धा अशी एकदम सोपी पडेल आणि आवडीने खातील मुलं सुद्धा गोबीची भाजी। ह्या पद्धतीने जर तुम्ही आपले चिप्सचे जे स्लाइसर असतात ना, त्या स्लाइसना तुम्ही अशा स्लाइस केलं तर खूप छान असे लच्छे लच्छे निघून येतात आपले, आणि बघायला पण खूप छान दिसते आणि खायला पण खूप छान दिसते। इथं बघा किती सुंदर स्लाइसेस निघलेले आहेत। तर चला मग आपण फटाफट हे सगळे भाज्या कापून घेऊया। तर बघा, हे भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत। हे सगळं भाज्या आपण कापून घेतल्या आहेत आणि एकदम बारीक बारीक कट करायचे। जिथं मी व्हिडिओमध्ये दाखवलं सेम तसंच आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायचं आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। जेवढे आपले नूडल्स त्याच्यामध्ये बुडतील तेवढं पाणी टाकायचं आहे। जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही नूडल्स घेतलेले आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे। इथं बघा, मी 2 चमचे तेल टाकते पाण्यामध्ये आणि या पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची। खळखळून उकळी आली का आपल्याला याच्यामध्ये वेज हक्का नूडल्स टाकायचे। तुम्ही कोणते पण नूडल्स टाकू शकता, जे खुल्लेवाले भेटतात ते पण टाकू शकतात। मी इथं मोडून टाकते कारण की लहान मुलांना खाता येत नाही जास्त लांब लांब असले, आणि आपल्याला पण जास्त म्हणजे खायला तकलीफ होतो, त्याच्यामुळे मी थोडंसं मोडून टाकते। इथं बघा, आपल्याला नूडल्स वाफून घ्यायचे आहेत एकदम मऊ होईपर्यंत, म्हणजेच शिजेपर्यंत वाफून घ्यायचे आहेत। हे बघा, शिजलेले आहेत नूडल्स। तर आपल्याला एका झारीनं ह्या पाणी निथळून दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला हे नूडल्स काढून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही, आपल्याला पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये। तर इथं बघा, आपले नूडल्स ह्या पद्धतीने काढून घ्यायचे एकदम शॉर्टकट मध्ये, आणि एकदम समजेल अशी रेसिपी सांगते। लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण दुसऱ्या पातेल्यात टाकून याच्यामध्ये थंड पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, जेणेकरून आपले नूडल्स एकाला एक चिटकत नाहीत आणि सुटसुटे मोकळे होतात। तर असं थंडगार पाणी टाकून धुवून घ्यायचं। बघा, मी इथं पाणी निथळून घेतलेले आहे नूडल्स मधलं। तर आता आपल्याला एक पॅन घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं, त्याच्यामध्ये ऑइल टाकून घ्यायचं। जेवढे नूडल्स असतील तेवढ्या प्रमाणात ऑइल टाकून घ्यायचं। त्यानंतर मी इथं लसूण आणि अद्रक आपण जे बारीक बारीक कट करून घेतलेले होतं ते टाकून घेतलेले आहे। इथं बघा, थोडंसं लालसर होऊन द्यायचं लसूण अद्रक, आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची। आधी सगळे भाज्या एकदाच टाकायचे नाही, कारण की भाज्या आपल्या एकदम मऊ होऊन जातात। मऊ झाल्यावर मग ते नूडल्स मध्ये असं कुरकुरीतपणा येत नाही भाज्यांचा, तर सगळे भाज्या एकदाच टाकायचे नाहीत। हे थोडंसं लालसर झालं का, थोडंसं कडलं का, मग आपल्याला बाकीचे भाज्या टाकून घ्यायच्या आहेत जे आपण कट केलेले होते। तर पहिल्यांदा लसूण अद्रक आणि हे टाकायचं आहे आपल्याला, आणि त्यानंतरच आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। इथं बघा, आणि भाज्याला जास्त वेळ असं शिजू द्यायचं नाही आणि जास्त वेळ परतत राहायचं नाही, कारण की लवकर मऊ पडतात आणि याच्यामध्ये क्रिस्पीनेस नसतं। क्रिस्पीनेस नसलं का आपल्याला मग ते खाण्यामध्ये मजा येणार नाही आणि किंवा टेस्ट पण लागणार नाही। भाज्या थोडेसे असे कच्च्याच ठेवायच्या आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। लो फ्लेमवर भाज्या मऊ पडू शकतात कदाचित। तर इथं बघा, आम्ही थोडंसं परतून घेतलेले आहे ह्या भाज्यांना। तर इथं आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि काळी मिरीची पूड टाकून घ्यायची आहे। मी इथं टाकून घेत आहे बघा, हे काळी मिरीची पूड आहे जे मी टाकते ते। थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला लगेचच मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकलं का लगेच आपल्याला नूडल्स टाकून घ्यायचे आहेत। हे सगळे सॉसेस टाकून घ्यायचे आहेत। आपल्याला रेड चिली सॉस टाकायचे आहे, आणि त्याचबरोबर मी सोया सॉस टाकली आणि ग्रीन चिली सॉस पण टाकले। 3 सॉस टाकून घ्यायचे आहेत। आणि मी इथं शेजवान चटणी नाही टाकलेली, कारण की छोटे मुलं खात नाहीत, खूप स्पायसी असते शेजवान चटणी, त्याच्यामुळे मी वापरलीच नाही। तर इथं बघा, परतून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला इथं नूडल्स टाकून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे। एका हाताने काही नूडल्स परतता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला 2 चमचे घेऊन असं दोन्ही हाताच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपल्याला नूडल्स मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपले सॉसेस सगळ्या नूडल्सला लागले पाहिजे। तर ह्या पद्धतीने हळूवार आपल्याला हे नूडल्स करताना सगळं सोपं असतं, परंतु हे मिक्स करणंच थोडंसं असं म्हणजे अवघड गेल्यासारखं वाटतं। काही होत नाही, एकदा प्रॅक्टिस झाल्यावर आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थितरित्या मिक्स करता येते।
तर दोन्ही हातामध्ये स्पून घ्यायचे आणि असं पलटत राहायचं। तर इथं बघा व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। तर किती मस्त आपले नूडल्स तयार झालेले आहेत, एकदम स्वादिष्ट, चवीला पण खूप टेस्ट लागतात। लेकरांना बाहेरचं देण्यापेक्षा आपणच घरी हेल्दी बनवून दिलेले चांगलं असते नाही का। कशी वाटली तुम्हाला रेसिपी? एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे कसे व्लॉग्स बघायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मग बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशीच कोणती तरी नवीन रेसिपी किंवा दुसरं काहीतरी कामाचं घेऊन येऊया। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं काय। व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद।